आणि या सगळ्या जातीय आंदोलनांच्या मध्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आज नाशिकमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला। सरकारने दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं, अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, कांदा निर्यात धोरण जाहीर करावं, कांदा, द्राक्ष, कापूस, धान या पिकांना हमीभाव जाहीर करावा अशा मागण्या करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वळवलं गेलं। राज्याच्या ग्रामीण भागामध्ये 2000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असा दावाही शरद पवारांनी यावेळी केला। ही संख्या मराठवाड्यात जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं। शिवाय देवाभाऊच्या जाहिरातींवरून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती जोरदार टोलीबाजी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली होती। तुम्ही महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही असं ते म्हणाले। नेपाळमध्ये सरकार गेलं आणि भगिनीच्या हातात राज्य आलं, यावर आणखी काही बोलणार नाही असंही ते म्हणाले। तर पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला। तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू, ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा, 1 महिन्याचा कालावधी देऊ। जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते।